आपल्या भाग 1 पुस्तकामध्ये मी फुकोवरती जवळपास 5 ते 6 प्रश्न लिहिलेले आहेत आणि हा त्यातला सगळ्यात सोपा प्रश्न आहे. म्हणजे कारण फुकोनं सत्तेबद्दल जे म्हटलंय त्याच्यावरती प्रश्न आहे तुम्हाला, फुकोची सत्तेची संकल्पना. ओके, पण ते करताना पण मी व्यवस्थित त्यातले जे तुम्ही एक एक तपशील बघितले मी इमिजिएट सांगतो. म्हणजे सत्ता ही जी बाब आहे तर तिचा उगम कसा होतो, एका स्रोतातून आहे का अनेक आहे, एवढाच भाग लक्षात ठेवायचा. विविध स्रोतातून आहे, बरोबर. ज्याने अभ्यास केला त्यांना पटकन कळेल. म्हणजे सत्ता ही दमनकारी असते असं प्रचलित आकलन होतं, पण ती नेहमीच दमनकारी असते असं नाही. तर ती अस्मिता आणि अधीनत्व जे सब्जेक्टिव्हिटी याचं काय करते, उत्पादन करते. म्हणजे प्रोडक्टिव्ह आहे. तो शब्दप्रयोग ऐकला पाहिजे तुम्ही. तिसरं, आता ही जी अधीनत्वाची जी संकल्पना आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणून जी येते तर ते डॉक्टर मानसशास्त्रज्ञ ह्याची चर्चा आपण ऑलरेडी केलेली आहे. तो त्याचा तिसरा आयाम आहे. या व्यवस्थेमध्ये सत्तेची अंमलबजावणी. आता ह्याला एक हा शब्दप्रयोग सोपा वापरलाय आपण. हा खरं तर इंग्रजीमधला पण शब्दप्रयोग तुम्ही लिहात येतं. गव्हर्नमेंटॅलिटी असं म्हटलंय. म्हणजे आता ती शासकीयतेची असं म्हटलंय आपण, ठीक आहे. म्हणजे त्याला ज्याला एकदम ऍप्ट अप्रोप्रिएट असा मराठी शब्द जो आहे तो नाहीये, म्हणून इंग्रजीमधला पण शब्द ते प्रयोग त्याच्यामध्ये लिहा. ती जी काय महाकाय यंत्रणा आहे त्या महाकाय यंत्रणेतनं आणि त्याच्यामध्ये शासन पण असतं आणि बिगर शासकीय शक्ती पण असतात. म्हणजे त्या ओके, तर त्यातनं ती महाकाय यंत्रणा येते आणि आपल्याला काय ओळखी दिल्या जातात. म्हणजे तुम्ही निरोगी आहात किंवा रोगी आहात, वैध आहे अवैध आहे, तुम्ही भारताचे नागरिक आहात, अमुक अमुक पारपत्र धारक आहात, अमुक अमुक शिधापत्र धारक आहात, वगैरे 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 वगैरे. म्हणजे ते कुठंपर्यंत जातं, सेन इन्सेनितपर्यंत जातं. म्हणजे ओके, सो मग त्यालाच पुढे म्हटले ज्ञानाच्या रूपातली ही काय आहे, सत्ता आहे. ओके, तर एक 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 त्याचा जो आयाम आहे तो अत्यंत सिस्टमॅटिकली वेल ऑर्गनाइज्ड. हे जर हॉचपॉच लिहिलं आपण कसंही म्हणजे तुम्हाला लगेचच लक्षात येईल की अरे वरती एक मुद्दा आहे खाली एक मुद्दा आहे, वेगळंच काहीतरी संघटन बिघडलेलं उत्तराचं, तसं होऊ द्यायचं नाही. म्हणजे ओके, सो अशा रीतीनं सत्तेची यंत्रणा, वैज्ञानिक सिद्धांत, ज्ञान अंतिमता सत्य निर्धारित करते वगैरे वगैरे असं त्याचा आपण समारोप केलेला आहे. ओके, त्याचा तो कमेंट करताना हा भाग त्याच्यामध्ये आपण समारोपाचा भाग म्हणून दिलेला ते तुम्ही बघू शकता. आणि हे इतकं स्ट्रेट फॉरवर्ड आहे म्हणजे UPSC असे पण प्रश्न विचारते, हेच भान ठेवा तुम्ही. म्हणजे ते तर चांगलं करायचं आहे. म्हणजे अशा प्रश्नांची उत्तर मी भाग 1 मध्ये दिलेली आहे. असाच्या असा प्रश्न आहे, तुम्ही चेक करू शकता. म्हणजे पण आता पुढच्या वर्षी काय, पुढच्या वर्षी कदाचित असाच पण थोडासा वेगळा प्रश्न विचारतील, कदाचित कॉम्प्लेक्स विचारतील. तर ते कॉम्प्लेक्स प्रश्न तर आपण 3-4 जवळपास फुकोच्या सेक्शनमध्ये दिलेले आहेत. ओके.